सर्व माता भगिनींना प्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर आज या ठिकाणी जमलेलो माझा सखल मराठा स्वतःच्या अस्मितेसाठी आहे. न्याय हक्कासाठी 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर एकत्र झालेलो आहोत. खरं तर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास नेमका आम्हाला सांगतो काय? आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास नेमका लिहिला कोणी? कुठल्या आयऱ्या लिहिला नाही किंवा कुठल्या लुंग्या सुंग्याने लिहिला नाही. तर या महाराष्ट्राचा इतिहास नेमका लिहिला कोणी? काय उद्धव ठाकरेंनी लिहिला? तर मी सांगते, या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शैलांच्या डफानं, गोड्यांच्या टपानं, तलवारीच्या लखलखट्यानं, भोगांच्या छताळ्यानं, हिरव्या शालीनं, सह्याद्रीच्या डालीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संसारानं बांधवांना महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. या गरीब मुला मुलींना साधं संरक्षण देता येत नाही या सरकारला. हे नराधम गुन्हेगारी करून मुकाट्यानं अख्ख्या मुंबईत फिरत आहे. अहो, नेमके नराधम लागतं तरी कोण तुमचे? शिवरायाचं स्वराज्य काय होतं शिकला नव्हता का इतिहासात? राजाचं स्वराज्य आठवत नाही का तुला? मर्डर करणाऱ्याचे हातपाय कलम केले गेले होते, भर चौकात फाशी दिली होती आणि तुम्हाला एक वर्ष लागतं. हा, एक वर्ष लागतं तुम्हाला. नेमके नराधम लागतं तरी कोण हो तुमचे? या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. धकधकतोय महाराष्ट्र, खतखततोय महाराष्ट्र, उद्रेक होतो या मनात महाराष्ट्राच्या. आणि या महाराष्ट्राच्या मनातून जर मराठा नावच काढून घेतलं तर काय मूर्खय महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, मराठ्यांचे वाघ आहोत. आज मराठ्यांचे वाघ रस्त्यावर उतरले. अरे सरकार मायबाप, तू मराठीच्या वाघाच्या जबड्यात हात घातलाय. आता तो मोडेल पण वाकणार नाही, अशी आमची जात आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. या मातेचे तन्मन जडते आहे. ही कन्या या अत्याचाराने किती तडमडते आहे. आज मराठा समाजाचा वादा अख्ख्या महाराष्ट्रात कोल्हावतो आहे आणि इतिहास सांगतो. ज्या वेळी मराठा संघटित झाला त्याने बिहार पटना सुद्धा पायदळी तुडवली आहे. परंतु आज आपल्याला एकवट यायला माझ्या एका बहिणीला, माझ्या एका भावाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. म्हणूनच जोपर्यंत इथे असलेल्या प्रत्येक मुलीला, माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही. आज मुंबई येथील घडलेली घटना, सुशांत सिंग राजपूत, ही घटना पहिली नसली तरी ती अंतिम होईल यासाठी हा आत्मक्लेश. आरक्षण नाही म्हणून माघार नाही. आहे तर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. जर आपण आपल्या आया बहिणींची आग राखू शकत नसू तर कसं घडवणार, कसं टिकवणार हे स्वराज्य? काय चालले का या शिवराज्यात? बॉलिवूड आहे सर्वांच्या हक्काचं, बॉलिवूड आहे सर्वांच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आज माझ्या भावाला, सुशांतला, माझ्या बहिणीला यांच्या अशाच मानसिकतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. येऊन जाऊन यांची नजर आम्हा गरीब मुला मुलींवरच हो. आणि यांच्या त्रासांमुळे 2 जीव बळी गेले तरी माझा सरकार मायबाप शांत बसलाय. सरकार मायबाप माऊन आहोत म्हणून गाऊन समजू नका. मराठ्यांचे वाघ आहोत. सरकारला एकदाच सांगते, हिशोबात राहा. एक झाला मराठा, आता पेटून उठला मराठा. आजवर लढलो देशासाठी, मातीसाठी. आज लढतोय सुशांतसाठी आणि दिव्यासाठी. हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगणा जोश. हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगणा जोश. दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष, शिवछत्रपतींचा घोष. जो मराठा हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा.
जोपर्यंत माझ्या भावाला बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही. जोपर्यंत या गुन्हेगारांना भर चौकात फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मागे हटणं आमच्या रक्तातच नाही. त्यांना अशी शिक्षा व्हायला हवी की त्यांच्यासारख्या हैवानांच्या देखील अंगाला काटा यायला हवा. परत कुणाचीही कोणत्याही मराठीच का कोणत्याही धर्माच्या मुला मुलीकडे नजर वर करून बघण्याची हिंमत व्हायला नको. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावा की नाही, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावा अशी माझी मागणी आहे. आणि जेवढ्या लवकरात लवकर फाशी देता येईल तेवढ्या लवकरात लवकर यांना फाशी द्यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावा की नाही याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला सामोर ठेवून निर्णय घ्यावा. मग बघा कसं रक्त सळसळ करते. पायाच्या नखापासून तर केसाच्या टोकापर्यंत आग गेली. आता आम्ही भिडणारच. शिक्षा देता येत नसेल तसं सांगा. जिजाऊंच्या लेखी कमी नाही आहे. शांततेचं रूपांतर वादळात व्हायला वेळ लागणार नाही. तलवारी ज्ञानात आहे तर तशाच ठेवा. उगाच काढण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. जमतंय का बघा, नाहीतर द्या आमच्या हातात. घेतो मग पायातला हातात. आज इथे असलेल्या प्रत्येक महाराजांच्या मावळ्याला वाटतंय की आज आमच्या महाराजांच्या मावळ्यांवर अत्याचार होत आहे. त्यांना कमी लेखलं जात आहे. त्यांना न्याय मिळत नाहीये. म्हणूनच माझी ही मागणी आहे की हा जो बॉलिवूडचा नंगा नाश आहे रद्द करावा. एखादा गरीब मुलगा स्वतःला स्ट्रगल करून सामोर गेला की यांच्या नजरेत खुपतो. आज सुशांत सोबत यांनी असाच प्रकार करून त्याला जीवहानीशी मारून टाकले. आणि अशाच मानसिकतेमुळं अनेक घटना घडत आहे आणि घडत गेलेल्या आहेत. आता सहन होणे नाही. आतापर्यंत इतिहास वाचत होतो म्हणून तो वाचलाच. यात तुम्ही काय बिघडवता ते बघतोच. जर आमच्याकडून हा बॉलिवूडचा नंगानाश रद्द होत नसेलच तर या कायद्यांमध्ये तर बदल झालाच पाहिजे. जर गुन्हा खोटा ठरला तर गुन्हा दाखल करणाऱ्याच्या समाजाला ज्या काही हक्काने सुविधा दिल्या जात आहे त्या हक्कांचा आणि त्या सुविधांचा लाभ त्याला मिळणार नाही. आणि हो, अशी खात्री जर तुम्ही आम्हाला देत असाल तरच आम्ही आमचा लढा थांबवू. अहो, अतिशय वाईट वाटतं हो आपल्यासोबत हा अन्याय होताना बघून. जीवाची तळतळ होते. अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आपल्याला आपल्या मराठ्यांची ही दशा बघून. कायद्याचा पडकोड खेळ करणं बंद करा आणि सगळ्यांसाठी समान कायदा बनवा. आणि हो ऐका, जर आपण 150 मराठा आमदार निवडून देतो आणि जर या 150 आमदारांना आपल्याला न्याय मिळवून देणं शक्य होत नसेल, आपल्याला आरक्षण मिळवून देणं शक्य होत नसेल तर या मराठा आमदारांनी त्यांच्या खुर्च्या तरी तोडाव्यात. आणि हो ऐका, इथून पुढे जो मराठा नेता या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देईल त्यालाच पुढे विधानसभेत पाठवा. अन्यथा यांना घरी बसू द्या आणि नवीन नेतृत्वाला संधी द्या. तुम्ही आम्हाला कितीही थांबवलं तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही महाराजांच्या मावळ्यावर. आमच्या शांततेला जर तुमच्या कानठळ्या बसत असतील तर विचार करा, आवाज का असेल. हे नराधम गुन्हा करून मुकट्यानं अख्ख्या मुंबईत फिरतय आणि माझं सरकार मायबाप शांत बसले. या नराधमांना फाशी तर झालीच पाहिजे. जर तुमच्याकडून न्याय मिळवून देणं शक्य होत नसेलच तर तसं सांगा. मायबाप सरकार कायदा विसरून तलवारी हातात घेऊ रे, तलवारी हातात घेऊ नका. ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेखीवर.
नका ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेखीवर, पेटून उठला महाराष्ट्र मराठ्यांच्या एकीवर, मराठ्यांच्या एकीवर. सरकार मायबाप, तुम्हाला मला उद्देश करण्याचा किंवा त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही, परंतु समता आली पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, बॉलिवूडचा लंगानाश थांबलाच पाहिजे, ऍट्रॉसिटीचा गैरवापर थांबलाच पाहिजे, समता आणि बंधुता घटनेत असलीच पाहिजे. आणि बॉलीवुड के लिए मैं कहना चाहती हूँ, बॉलीवुड वाले कान खोल के सुन लो, ताउम्र बस यही सबक याद रखिए, ताउम्र बस यही सबक याद रखिए, इश्क और इबादत में नीयत साफ रखिए, नीयत साफ रखिए. सरकार मायबाप, मुकाट्यानं आमच्या मागण्या माफ करून द्या, जमत नसेलच तसं सांगा. गांधीजींनी जसं इंग्रजांना चले जाव करून सोडलं, तसंच तुमच्याही शासनाला चले जाव केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही. माझ्या बहिणीला दिव्याला, माझ्या भावाला सुशांतला न्याय मिळवून देणारच आणि सीबीआय जज मुंबईमध्ये होणारच. सुशांत सिंग राजपूत यांनी याचा मर्डर केला आहे, त्यांनी सुसाईड केलेलं नाहीये, हे सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही न्याय तर मिळवून देणारच, यात तुम्ही काय बिघडवता ते बघतोच. जब नील गगन में केसरिया लहराएगा, तब होश ठिकाने आएगा. अर्णवजी गोस्वामी सर, आप बेफिक्र रहिए, हमने पूरा भारत देश आपके साथ है, आप टेंशन मत लीजिएगा. एक मराठा लाख मराठा, जय हिंद मराठा, जय हिंद, जय भारत.